मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी ईएमएच्या बेसवर एक स्कॅल्पिंग स्ट्रॅटेजी आणलेली आहे आणि तिची ॲक्युरेसी पाहून तुम्ही स्वतः चकित होणार आहे आणि तिची ॲक्युरेसी मी तुम्हाला बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये दोन्हीमध्ये दाखवणार आहे मित्रांनो. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करू. मी आपला कपिल आपल्या मराठी मनी दुनियेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. सर्वात पहिले स्कॅल्पिंग म्हणजे काय समजून घ्या. स्कॅल्पिंग म्हणजे लहान स्टॉप लॉस आणि लहान प्रॉफिट घेऊन आपण निघतो. कमी वेळात इन अँड आउट होतो, याला आपण स्कॅल्पिंग म्हणतो. आपल्याला कमीत कमी वेळात त्यामध्ये एंटर व्हायचं आणि कमी वेळामध्ये पोझिशन होल्ड करून त्यामधनं लगेच निघायचं. एक तर टार्गेट एक तर स्टॉप लॉस घेऊन लगेच निघायचं. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, तुम्ही कधी ऑप्शन ट्रेडिंग करताय कोणत्याही सेगमेंटमध्ये, म्हणजे तुम्ही स्टॉकमधली करताय, इंडेक्समध्ये करताय, व्हॉट एव्हर, तुम्हाला स्टॉप लॉस घेणं शिकावं लागेल मित्रांनो. कधी तुम्ही ऑप्शनमध्ये आहात तर स्टॉप लॉस हा मस्ट आहे. विदाऊट स्टॉप लॉस तुम्ही कोणताही ट्रेड करायचा नाही, कारण स्टॉप लॉस तुम्ही घेतला नाही तर तुमचं कॅपिटल वाईप आउट व्हायला टाईम लागणार नाही. आणि तुमचं म्हणणं आहे की मला स्टॉप लॉस आवडतच नाही, मला तर घ्यायचाच नाही, काही हरकत नाही मित्रांनो, नका घेऊ स्टॉप लॉस. मग तुम्ही कॅशमध्ये स्टॉकमध्ये ट्रेड करा, इक्विटीमध्ये जा, स्विंग ट्रेडिंगमध्ये जा, इन्व्हेस्ट करा. तिथे तुम्हाला स्टॉप लॉस घ्यायची गरज नाही. चांगल्या क्वालिटी शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करा तर तुम्हाला तिथे नक्कीच प्रॉफिट होणार आहे मित्रांनो. त्यामध्ये पण चांगल्या शेअरमध्ये बरं का, नाही तर तुम्ही पॅनिक स्टॉक घेणार आहे आणि आम्ही तर आता इक्विटीमध्ये तर तसं नाही, चांगल्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करा तर तिथे तुम्हाला स्टॉप लॉस घ्यायची काही गरज नाही. तुम्हाला तिथूनही चांगलं रिटर्न पाहायला मिळेल. पण तुम्ही कधी ऑप्शनमध्ये येतात तर स्टॉप लॉस हा आपला शत्रू नाही मित्रांनो, हा आपला मित्र आहे. आणि तो असा मित्र आहे की तो आपल्याला सांगतो की तू ही गोष्ट चुकीची केली, तू यामधनं बाहेर निघ. ही गोष्ट मेन आहे. स्तुती करणाऱ्या मित्रांपेक्षा जो तुम्हाला जेन्युइन गोष्ट, जो तुम्हाला रियालिटी सांगतो तो तुमचा खरा मित्र आहे. तर स्टॉप लॉस हा तुमचा रियालिटीचा मित्र आहे. हा रियालिटी सांगतो की तू ट्रेड जो ऍक्टिव्हेट केलेला आहे तो कुठे ना कुठे फेल होतोय, तू यामधनं लवकर निघ. तर हे लक्षात ठेवायचं. त्याला आपल्या अपोजिट न मानता आपल्या बरोबर मानायचं मित्रांनो. ही पहिली कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. आणि कोणतीही स्ट्रॅटर्जी 100% वर्क करत नाही. तिची ॲक्युरेसी वाढवली जाते किंवा तिच्यामध्ये काही गोष्टी इन्क्लूड करून तिची ॲक्युरेसी वाढते. 10 पैकी 7-8 वेळा ती स्ट्रॅटर्जी काम करत असेल तर ती एक चांगली स्ट्रॅटर्जी आहे. कारण 2दा तुम्ही लॉस घेता आणि 8दा तुम्हाला प्रॉफिट होत आहे तर तुमचा रिस्क टू रिवॉर्ड इथे मॅच होणार आहे. पण 100 टाईम कधी एका स्ट्रॅटर्जी चालेल आणि असंही कोणी तुम्हाला सांगत असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. कारण तशीच कधी स्ट्रॅटर्जी असते तर लोकांनी सगळंच पूर्ण पैसा त्यामध्ये ओतला असता, तर असं होत नाही. हे लक्षात ठेवायचं. प्रॅक्टिकली पाहायला शिका. स्वप्नांमध्ये ट्रेड करत नका जाऊ मित्रांनो, कारण आजकाल जे स्कॅम होत आहे त्या गोष्टी येत आहे. म्हणून मी तुम्हाला मनापासून आणि कळकळीने सांगतोय की प्रॅक्टिकल चार्टला पाहणं शिका, स्वतः ऑब्झर्व करा. मी पण जी स्ट्रॅटर्जी सांगतो तिला तुम्ही, मी नेहमी प्रत्येक स्ट्रॅटर्जीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, तुम्ही क्रॉस चेक करा, फॉरवर्ड चेक करा, नंतर एक लॉटने चेक करा. ॲक्युरेसी तुम्हाला वाटल्यानंतर डायरेक्ट तुम्ही ब्लाइंडली कशात एंट्री करायची नाही. हे कोणताही आपले जुने व्हिडिओ का तुम्ही उचलून पाहत नाही त्यामध्ये ही सांगितलेलं आहे. तर आजही तेच आहे. सर्वात पहिले आपल्याला काय लागणार आहे ते ईएमए. ईएमए कसा लावायचा ते सर्वांनाच माहिती आहे, त्यामुळे मी ऑलरेडी इथे लावलेला आहे. फक्त आता आपल्याला याच्या सेटिंगमध्ये जायचं आहे मित्रांनो. सेटिंगमध्ये आपण पाहिलेलं 9चा आपल्याला ठेवायचा आहे, ईएमए क्लोजचा ठेवायचा. स्टाईलवर गेलोय, तुम्हाला हवा तो कलर तुम्ही इथे सिलेक्ट करू शकतात. ओके, आता आपण याला लावलं मित्रांनो. आता लावल्यानंतर ही स्ट्रॅटर्जी इतकी युनिक आहे. काय युनिक आहे हे मी तुम्हाला सांगतो. आता पहिले तर आपल्याला बिग बार कॅन्डल हवी. बिग बार म्हणजे हेल्दी कॅन्डल हवी. हेल्दी म्हणजे मला काय हवंय, हत्ती हवाय मला, असं लोंबडी वगैरे उंदीर वगैरे सारख्या कॅन्डल नको. हेल्दी कॅन्डल हवी, खात्या पित्या घरातली कॅन्डल हवी. मग ती रेड असो वा ग्रीन असो, याच्याशी मला घेणं देणं नाही. मला ती हेल्दी कॅन्डल हवी. जशी ही एक हेल्दी कॅन्डल दिसते, ही एक हेल्दी कॅन्डल दिसते. ही हेल्दी कॅन्डल नी लहान आहे, ह्या तर बिलकुलच नाही आहे. आले लक्षात? तर हेल्दी कॅन्डल हवी. दुसरी गोष्ट, कधी ती ईएमएच्या वर बनते तर ती मला ग्रीन हवी आणि ती कधी ईएमएच्या खाली बनते तर ती मला रेड हवी. झालं? ही बेसिक कन्सेप्ट आहे. आता ॲक्युरेसी आपण याच्यामध्ये कशा प्रकारे वाढवलेली, आपण यामध्ये प्राइस ॲक्शन इन्व्हॉल्व केलेली मित्रांनो. प्राइस ॲक्शन कशी इन्व्हॉल्व केली आहे, जेव्हा मार्केट बॉटमला आहे आणि तिथून तो हायर हाय लावतोय आणि तेव्हा तो ईएमएला क्रॉस करतोय ना, तेव्हा आपल्याला त्यामध्ये एंट्री करायची. पहिल्यांदा खाली मार्केट आलेलं आहे आणि खालून मार्केट परत वर जातंय आणि तुम्हाला एक बाईंगची संधी दिसते, पण तिथे तुम्हाला बाईंग केव्हा करायची आहे, तेव्हा त्याने दुसऱ्यांदा ईएमएला कट केल्यानंतर, पहिल्यांदा कट केल्यानंतर आपल्याला लगेच इथे एंट्री करायची नाहीये. नाहीतर दुसरं काय, पॉझिटिव्ह साईडला हायर हाय बनवायला. हायर हाय म्हणजे काय, एक हाय लावला, थोडा डिप घेतला, पुढे हाय लावला तर आपली इथे एंट्री बनणार आहे. आणि
सेल साईडला लोअर लो, म्हणजे एक लो लावला वर घेतला आणि परत दुसरा लो लावला तर आपली इथे एंट्री बनणार आहे. हे प्राइस ॲक्शन विषय. प्राइस ॲक्शनची इन डिटेल सिरीज पण आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही जाऊन ती चेकआउट करू शकता. आपण प्राइस ॲक्शन काय इन्क्लूड केले मित्रांनो, तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. पहा, तुम्ही चहा वगैरे पित असणार, तुम्हाला माहिती काय काय कशा प्रकारे तो बनतो. पण चहाला अजून चांगल्या प्रकारे बनवण्यासाठी काय केलं जातं, तिच्यामध्ये आलं टाकलं जातं, चहाचा मसाला टाकला जातो, बरोबर आहे. वेगवेगळ्या रेडीमेड वापरतो, वेगवेगळे गोष्टी आपण त्यामध्ये टाकत असतो. का तर चहाची चव अजून छान व्हायला हवी. आपल्याला स्ट्रॅटर्जी तर माहिती, पण स्ट्रॅटर्जीची ॲक्युरेसी आपण कशाने वाढवणार आहे. जो प्राइस ॲक्शन चार्टचा प्राण आहे, जीव आहे, त्या प्राइस ॲक्शनला सुद्धा आपण यामध्ये इन्क्लूड केलं. एकदम बेसिक इन्क्लूड केलेलं आहे, काही असं मोठी गोष्ट मी यामध्ये इन्क्लूड केली नाही. हायर हाय आणि लोअर लो एवढंच मी इन्क्लूड केलेलं आहे कन्फर्मेशनसाठी, कारण आपल्याला तिथून चांगले ट्रेड पाहायला मिळतील. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायचा मित्रांनो. आता आपण आपली एंट्री कुठे असेल आणि आपला स्टॉप लॉस कुठे लागेल. तर मित्रांनो, इथून मला फॉल आलेला दिसतोय. फॉल आल्यानंतर इथे एक लो बनलेला आहे. आता मला बाईंगला जायचं असेल तर एक हाय आला, मार्केटने डीप घेतलं म्हणजे इथे एक लो लागला आहे, बरोबर आहे. हा एक लो आहे, हा पहिला लो, हा दुसरा लो. मग याच्यानंतर जेव्हा ईएमएला क्रॉस होत आहे, माझी रिक्वायरमेंट काय, हेल्दी कॅन्डल. इथे हेल्दी कॅन्डल दिसली मला, माझी एंट्री होणार आहे. पण लगेच एंट्री होणार आहे का, नाही. पुढच्या 3 कॅन्डलपैकी जी कॅन्डल हाय ब्रेक करेल तिथे माझी एंट्री होणार आहे. 3 कॅन्डलपेक्षा जास्ती कॅन्डल कधी होऊन गेल्या मित्रांनो, तर आपल्याला त्या ठिकाणी एंट्री करायची नाही, हा नियम आहे. कारण मोठी कॅन्डल बनल्यामुळे वेळ आली तर साईडवेज कॅन्डल होऊ शकतात आणि तिथून मार्केट परत खाली येऊ शकतं. त्यामुळे ही जी मुमेंटम आली हिच्यामध्ये अजून बायर ॲग्रेसिव्ह आहे का, हे कसं काय समजेल की तिचा हाय जसा ब्रेक होईल तसा. कधी नाहीच झाला तर इथे बायर ॲग्रेसिव्ह नाही आपल्याला समजून जातं. तर ह्या ग्रीन कॅन्डलने ब्रेक केलं तर ह्या ग्रीन कॅन्डलला आपली एंट्री होणार आहे. आता स्टॉप लॉस, जी हेल्दी कॅन्डल आहे तिथे आपला स्टॉप लॉस लागेल. आणि टार्गेट कधी तुम्ही 10 पॉईंटचा स्टॉप लॉस घेता तर तुम्ही 20 पॉईंटसाठी इथे बसू शकतात, ट्रेल करू शकतात. दुसरा स्टॉप लॉस तुम्ही ईएमएच्या खाली कॅन्डल क्लोज होण्याचा वेट करू शकतात. कॅन्डल क्लोज, कारण आपण 5 मिनिटाचा चार्ट पॅटर्न पाहतोय मित्रांनो, त्यामुळे कॅन्डल क्लोज होण्याचा वेट करायचा. कारण भरपूर टायमाला शॅडो बनतात. जशी ही ते ग्रीन कॅन्डल दिसते, क्लोज होताना दिसते पण ॲक्च्युली क्लोज झालेली नाही, ती ईएमएवरच क्लोज झालेली आहे. परत मार्केट इथून वरच्या साईडला निघून गेलं. तर या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. दुसरं, स्टॉप लॉस कशा प्रकारे ट्रेल करू शकतात. परत तुम्हाला बिग बार कॅन्डल पाहायला मिळाली तर तुम्ही तिथे तुमचा स्टॉप लॉस ट्रेल करू शकतात. उदाहरणार्थ ही एक कॅन्डल आहे, याच्या खाली तुमचा स्टॉप लॉस येऊन जाईल. पुढे कुठे ही एक कॅन्डल पाहायला मिळते, इथे तुमचा स्टॉप लॉस येऊन जाईल. मग ही एक कॅन्डल पाहायला मिळते, इथे तुमचा स्टॉप लॉस. या प्रकारे तुम्ही स्टॉप लॉस हा ट्रेल करू शकतात. मी तुम्हाला 3 पद्धती सांगितल्या. 1 ऑफ 2 टार्गेट घेऊ शकता, एक तर ईएमएच्या खाली तुम्ही बुक करू शकतात, एक तर तुम्ही बिग बार कॅन्डल मिळत राहिला तर त्याच्या खाली तुम्ही तुमचा स्टॉप लॉस ट्रेल करू शकता. हे आपण बाईंगचं पाहिलं मित्रांनो. आता सेलिंगचं, मार्केट वर आलं, इथे एक हाय दिसतोय आपल्याला, प्राइसला वर जायचं तर प्राइसने हे ब्रेक करायला होतं, पण प्राइस खाली आली, एक लो लावला, परत एक हाय लावला आणि परत एक लो लावला. म्हणजे इथे कोणती कन्सेप्ट झाली, मी तुम्हाला सांगितले लोअर लोची. आणि त्याचबरोबर तिने ईएमएला सुद्धा कट केलं. मग इथे आपला ट्रेड ऍक्टिव्हेट झाला, पण ट्रेडमध्ये बसायचं नाही. म्हणजे आपला सेटअप ऍक्टिव्हेट झाला. ट्रेडमध्ये किंवा एंट्री होणार आहे जेव्हा हिचा लो ब्रेक होईल. जसा पुढच्याच कॅन्डलने लो ब्रेक केला तर ह्या लोच्या इथे आपली एंट्री होणार आहे. आणि त्याप्रमाणे मी तुम्हाला स्टॉप लॉस ट्रेल करायला लावला. इथे बिग बार कॅन्डल पाहायला मिळते, इथे बिग बार कॅन्डल पाहायला मिळते, तर तुम्ही स्टॉप लॉस इथे ट्रेल करू शकता. नाही तर ईएमएच्या आसपास तुम्ही निघू शकतात. आता कधी पॉईंट पाहिले मित्रांनो, जिथे आपली एंट्री होते तिथूनच पॉईंट मोजतो मी आणि ह्या बिग बार कॅन्डल पर्यंतच घेतो. जास्ती काही खाली जायचं गरज नाही. तरीही तुम्हाला 272 पॉईंट पाहायला मिळाले. किती कॅन्डलमध्ये, 6 कॅन्डलमध्ये तुम्हाला इथे हे 272 पॉईंट पाहायला मिळाले. त्याचप्रमाणे मित्रांनो, कधी आपण ह्या कॅन्डलला बसणार होतो इथे आणि इथून कधी बिग बार कॅन्डलचा लोच पाहतोय मी, हाय पण सोडला, आपण स्टॉप लॉस ट्रेल करतोय मित्रांनो. कारण चालू मार्केटमध्ये माहित नाही ना मार्केट कुठून रिटर्न फिरणार आहे. त्यामुळे आपण बिग बार कॅन्डलचा जी शेवटची बनली होती तिथे आपण ट्रेल करत स्टॉप लॉस आणलेला आहे. तर तिथे आपला स्टॉप लॉस आहे, तरी तिथे आपल्याला 245 पॉईंट पाहायला मिळाले. का प्राइस ॲक्शन इन्क्लूड केली, ॲक्युरेसी वाढवण्यासाठी. स्ट्रॅटर्जी अजून आपली इम्प्रूव्हमेंट झाली आणि आपल्याला ईएमए क्रॉस होताना बिग बार कॅन्डलच हवी आहे. आपल्याला अशा लहान कॅन्डलने क्रॉस केलं तर आपल्याला तिच्यात एंट्री करायची नाहीये. जशी इथे ही पण बिग बार म्हणू शकता, पण आपण इथे एंट्री करणार नाही. पण जास्तीच मोठी कॅन्डल बनली उदाहरणार्थ अशा प्रकारची, तर तशाही कॅन्डलमध्ये आपल्याला एंट्री करायची नाही. खूप मोठी कॅन्डल बनली तर अवॉइड करायचं. एक मीडियम साईजची कॅन्डल, म्हणजे एक तुम्ही असं समजा की 80 ते 120
च्या आसपास कॅन्डल बनते तर तुम्ही तिथे एंट्री करू शकतात मित्रांनो. त्याच्या कमी असेल तर अवॉइड करा, त्याच्यात जास्ती असेल तरी पण तुम्ही अवॉइड करा, कारण ॲक्युरेसी आपली तेव्हाच चांगली राहणार आहे. मग आपण आता मागे येऊ आणि मागे इथे एक ट्रेड पाहायला मिळतोय क्रॉसओव्हर, पण आपली कॅन्डल फुलफिल करते का नाही, आपली प्राइस ॲक्शन फुलफिल करते का नाही, कारण डायरेक्ट हाय बनवून तो मार्केट खालच्या साईडला आलं तर आपली इथे एंट्री होत नाही. मी असं नाही की इथे मला एवढा मोठा फॉल दिसतोय मी तुम्हाला पॉईंट दाखवेल पहा मित्रांनो इतके पॉईंट भेटतात, नाही. आपले जे नियम आहेत तेच नियम आहे, आपण नियमांना चेंज करणार नाही. मी लहान कॅन्डलनी सांगितली बिकॉज तुम्ही पाहू शकतात की मार्केट साईडवेज होऊन जातं, ट्रॅक करून घेतं मित्रांनो. त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगितलंय हाय ब्रेक व्हायला हवा, झाला का इथे हाय ब्रेक नाही, ट्रॅपिंग पासून पण तुम्ही वाचले. तर हा एक फायदा होतो मित्रांनो की या प्रकारे तुम्ही ट्रेड ॲक्टिवेट करू शकतात. आता इथे पण तुम्हाला दिसते पण हाय ब्रेक होत नाही, इथेही तुम्हाला दिसतं, इथेही दिसते पण कोणाचाही हाय ब्रेक होत नाहीये. तर आपण ट्रॅपिंगपासून वाचतोय मित्रांनो, कुठेच हाय ब्रेक झालेला नाहीये. आता कधी तुम्ही इथेही पाहिलं तर त्याच्या पुढची कॅन्डल तर त्याच्यावरती गेलीच नाहीये, तर इथेही तुम्हाला हाय ब्रेक होताना दिसत नाहीये मित्रांनो. आता इथे एक कॅन्डल आपल्याला पाहायला मिळते आहे आणि ही जी कॅन्डल आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो हिचा लो ब्रेक झाला. इथे प्राइस ॲक्शन पण आपली काम करते, हाय आहे, हायर लो झाला, हायर लो झाला. इथेही आपली एंट्री झाली असती पण 3 कॅन्डलने ब्रेक केलं नाही म्हणून आपण पुढच्या कॅन्डलचा वेट केला आणि तिथून तुम्ही पाहू शकता की फॉल कसा झालेला आहे. तो फॉल तुम्ही EMS द्वारे सुद्धा तुम्ही कॅश करू शकतात. मी आता प्रत्येकाचे पॉईंट मोजत बसणार नाही कारण मग तो आपला व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो मित्रांनो. आता इथेही आपल्याला एक ट्रेड पाहायला मिळतो, का पाहायला मिळतो, पहिले एक लो लावला नंतर हायर लो लावला, म्हणजे इथे ही प्राइस ॲक्शन बनलेली आहे आणि इथूनही तुम्ही पाहू शकता ट्रेड किती भारी मिळतो. कधी तुम्ही EMA नुसार किंवा बिग कॅन्डलनुसार तुम्ही तुमचा स्टॉप लॉस कधी ट्रेल करता आहात तर. इथे मित्रांनो निफ्टीचा चार्ट लावलेला आहे कारण आपण निफ्टीमध्ये पण एक दोन उदाहरणं पाहून घेऊया. तर इथे आपल्याला ही कॅन्डल सेल ऑफची दिसते मित्रांनो, इथे हाय लागलेला आहे, इथे दुसरा हाय लागलेला आहे, प्राइस ॲक्शन आपली या प्रकारे इथे बनलेली आहे. पुढच्याच कॅन्डलने लो ब्रेक केला ह्या कॅन्डलने, तर तुम्ही इथून पाहू शकतात की तुम्हाला टार्गेट चांगलं मिळतंय. स्टॉप लॉस कसा ट्रेल करायचा ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. परत इथे तुम्ही पाहू शकतात मित्रांनो इथे बिग बार कॅन्डल बनलेली. आता ही व्हॅलिड का बरं आहे मी तुम्हाला सिमिलर सांगितलंय. हा एक लो लागला, हा हायर लो लागला, इथे हे प्राइस ॲक्शन बनलेलं आहे आणि इथूनही तुम्ही टार्गेट पाहू शकतात. परत इथे मिळालेलं आहे मित्रांनो, म्हणजे स्कॅल्पिंग आहे पण मोमेंटम किती ॲक्युरेट काम करते हे मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय. पण असं नाही की पाहिलं आणि लगेच आपण उड्या मारायचं, बिलकुल नाही. चेकआउट करा, मागे जाऊन चेक करा कितीदा स्टॉप लॉस हिट झाले, नंतर 1-2 दिवस फॉरवर्ड टेस्ट करा मित्रांनो आणि त्यानंतर तुम्हाला योग्य वाटली तर तुम्ही एका लॉटने त्यामध्ये एंट्री बनवायची आहे. आणि मित्रांनो जसं आपण बँक निफ्टीमध्ये पाहिलं 80 ते 120च्या बिटवीन कॅन्डल हवी, तर निफ्टीमध्ये आपल्याला 30 ते 50च्या बिटवीन कधी कॅन्डल मिळाली तर आपण त्यामध्ये एंट्री बनवू शकतो. तेवढी मिनिमम कॅन्डल हवी, म्हणजे 25 ते 50 45 पण तुम्ही थोडंसं मॉडिफाय करू शकतात पण जास्ती नाही, जास्ती मोठी नको आणि जास्ती लहानही नको. कॅन्डलची साईज तुम्हाला ॲव्हरेजली समजली कशी हवी आहे. आता हे झालं इंडेक्समध्ये. स्टॉकमध्ये कशा प्रकारे ट्रेड करायचं हे कधी जाणून घ्यायचं असेल आणि ही स्ट्रॅटर्जी कधी तुम्हाला आवडली नाही याचा सेकंड पार्ट तुम्हाला स्टॉकमध्ये कसं आयडेंटिफाय करायचं, कारण स्टॉक सिलेक्शन इथे मॅटर करतं मित्रांनो. स्टॉक कोणता सिलेक्ट करायचा की तिच्यात ही स्ट्रॅटर्जी काम करेल हे कधी जाणून घ्यायचं असेल तर कमेंट नक्की करा मित्रांनो, लाईक करा आणि अशाच प्रकारचे युनिक स्ट्रॅटर्जी आवडत असतील तर शेअरही करा आणि अशाच प्रकारच्या नॉलेजसाठी मराठी मनी चॅनलला सबस्क्राईब देखील करा मित्रांनो. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.